आणि अध्यक्ष महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे। 2 दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे MSRDC चे MD चे चिरंजीव पण आहेत। पण मला माझा औचित्य एवढा मोठा नव्हता आणि एवढा काय अध्यक्ष महोदय ह्यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं। त्यामुळे त्या महिलेचा SIT मध्ये दादा त्या महिलेवर SIT मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही। 307 अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे हे अश्वजित गायकवाडला काल बेल मिळाली। 307 अटेम्प्ट टू मर्डर दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं, गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही। काल या व्यक्तीला त्याला बेलवर सोडण्यात आलं। कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण SIT मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्यात दखल एवढं काय शासनाने हा दखल घ्यावी आणि ताबडतोब पुन्हा एकदा रिइन्व्हेस्टिगेशन। अध्यक्ष महोदय आता औचित्याचे मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष महोदय, अशा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही। मग आम्हाला इथे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवरून काढून टाका अध्यक्ष महोदय, जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकतात अध्यक्ष, कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष महोदय? रेकॉर्डवरून काढून टाका पहिला, हे बरोबर ना अध्यक्ष महोदय? हे नियम आहे का? 1 मिनिट मी सांगतो, आपण बसून घ्या सातपुते साहेब बसून घ्या। त्यांना त्यांचा औचित्याचा मुद्दा चालू आहे, औचित्याचाच मुद्दा रेकॉर्डवर येईल, बाकी रेकॉर्डवर येणार नाही। औचित्याचा मुद्दा येईल, औचित्याच्या मुद्द्यावर बोला आपण ताई, आपण औचित्याच्या मुद्द्यावर बोला। झालं सन्मान्य शेवटचा औचित्याचा मुद्दा सन्मान्य सदस्य सुनील टिंगरे, शेवटचा मुद्दा। माननीय अध्यक्ष महोदय, एवढा मी खालील सार्वजनिक महत्त्वाच्या व निकडीच्या बाबीवरती औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे। पुणे शहरातील फुटपाथवरती अतिक्रमणाबाबत हो सुनीलजी थांबा, पटोले साहेब तुम्ही सर्वोच्च आहात अध्यक्ष महाराज या सभागृहामध्ये, तुम्ही प्रणितीताईंना बोलायला संधी दिली ना आपण अध्यक्ष महाराज? मग अध्यक्ष महाराज एक मिनिट पटोले साहेब अध्यक्ष महाराज मला प्रोसिजर समजून सांगा। आपण राणे साहेब बसून घ्या, आपण बसून। अध्यक्ष महाराज एकदम साधा आणि तुम्ही त्यांना सन्मान्य सदस्याला बोलायला दिलेलं आहे, त्यांचं बोलणं होऊ द्यायला पाहिजे अध्यक्ष महाराज, त्यांचा अधिकार आहे या सभागृहात बोलायला, पण आपण संधी दिली पाहिजे। पण एक महिला सदस्य बोलत असताना त्या महिला सदस्याच्या आणि अशा पद्धतीचं या सभागृहात कामकाज नाही चालत अध्यक्ष महाराज। आपण हे आम्ही रेकॉर्डून काढून टाकू वगैरे अध्यक्ष महाराज, त्यांनी काय चुकीचं बोललं असेल अध्यक्ष महाराज त्याच्यावर करायला पाहिजे, पण अध्यक्ष महाराज असं होत नाही ना, असं सभागृह नाही चालत। त्यांनी औचित्याच्या मुद्द्याची परवानगी त्या औचित्याच्या मुद्द्यावर बोलल्या होत्या, नंतर गैरसमज असे झाले की ते पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतायत त्याच्यामुळे झालं। त्यामुळे त्यांचा औचित्याचा मुद्दा जो आहे तो रेकॉर्डवर आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर ते राहणार नाही।